या ठिकाणी आपण बघतोय आपल्या माझा सिंधुदुर्ग मीनाथ यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक दशावतार क्षेत्रातील नवा उभरता चेहरा आपल्या या स्त्री अभिनय कलाकाराने ज्यांना रसिक मनावर अधिराज्य गाजवण्याचा या ठिकाणी छोटासा प्रयत्न करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। त्याची आपण ओळख करून घेतोय। नाव तुझं? अथर्व रवींद्र सावंत। आजचा जो नाट्यप्रयोग चालू आहे यक्षिणी दशावतार नाट्यमंडळ मानगाव समीर माडेश्वर यांचा प्रस्तुत, त्यातील नाट्यप्रयोग नेमका काय आहे? नाट्यप्रयोग श्रीयाळ चांगली आणि त्यातील भूमिका काय आहे? भूमिका माझी रंभा। साधारणतः ही रंभा पात्र कशा रीतीने साकारतोयस तू, म्हणजे काय प्रवेश आहे त्या नाट्य? इंद्र महाराजांकडे प्रथम प्रवेश, त्यानंतर अरण्यात ब्रह्मराक्षस हात टाकतो, त्यानंतर राजाचं संरक्षण अशा स्वरूपाचं आहे। साधारणतः दशावतार क्षेत्रात पदार्पण केव्हा झालं आहे तुझं साहेब? 2022 पासून। कोणत्या कंपनीत? त्याआधी गिरेश्वर दशावतार नाट्यमंडळ वजराट, त्यानंतर नवोदित बाल दशावतार नाट्यमंडळ माडेचवाडी आणि आता हेळकर दशावतार। साधारणतः दशावतार क्षेत्रात काम करत असताना गुरु म्हणून स्त्री अभिनय कलाकार कोणाला समोर ठेवून तू भूमिका साकारतो? माझे गुरुवर्य म्हणजे अब्दुल नदाब एक मुस्लिम बांधव असून सुद्धा दशावतार हे करतायत, साकारताने कला शिकवल्याने त्यांना गुरु मानून हे करतोय। म्हणजे त्यांच्याकडून असे कोणते धडे, गायन किंवा काय? गायन, परत भाषणं दिली त्यांच्याने मुलीबद्दल, सात्विक अशा आणि त्यांच्याकडून घेण्याचा प्रयत्न असतो। साधारणतः दशावतारात येण्याची आवड तुला कशी निर्माण झाली? कारण आवड म्हणजे आमची गिरेश्वर दशावतार नाट्यमंडळ वजराडी कंपनी होती, त्यामध्ये वैभव परब दशावतारी स्त्री ते मुंबईला गेल्यामुळे आमच्या कंपनीत स्त्री पात्र कोण नाही म्हणून मला तयार केलं आणि त्याच गावचा हो, आणि प्रथम भूमिका माझी मड इथे झालेली। लोकांचा प्रसिद्ध। सध्या तू कॉलेज करतो की शाळा? 10वीला आहे आणि हे करतोय। शाळेतून तुला कसा पाठिंबा असतो? शाळेतून शिक्षकाकडून पाठिंबा आहे। कोणत्या शाळेत शिकतोय? आडेली हायस्कूलला। शिक्षकांचा तुला पाठिंबा असतो, प्रतिसाद, चांगली म्हणजे सहकार्य असतं तुला। तसंच ही भूमिका तू साकारतोय, घरातून तुला कशा रीतीने चांगला प्रतिसाद आहे? म्हणजे खूप छान भूमिका या ठिकाणी करतोय। साधारणतः भविष्यात दशावतार क्षेत्रामध्ये अशा बऱ्याच नामांकित कंपन्या आहेत, त्यात ठराव वगैरे होत असतात। पुढे भविष्यात कोणाकडे असणार आहेस काय, म्हणजे पुढच्या वर्षी? बघू, दशावतार देवेंद्र नाईक यामध्ये ठरायची इच्छा आहे देवाची कृपा। हो, पण आत्ताच मी असं ऐकलं की समीर माडेश्वर हे पुन्हा याच कंपनीत तुला हे करतायत, रुजू करतायत असं मी ऐकलं आहे। आणि कदाचित इच्छा असेल भविष्यात कधीतरी होईल, पण पुढच्या वर्षी ह्या कंपनीमध्ये असणार आहे असं ते आत्ताच म्हणून गेलेत, म्हणजे असणार आहेस, म्हणजे प्रयत्न चालू आहे। त्याच्यानंतर हे सगळे आता तुला नवनवीन प्रत्येक कंपनीमध्ये काम, आता सध्या हेळेकरमध्ये तू जातो, कधी इकडे येतो, मग काय असा इतर कलाकारांकडून शिकण्यासारखं मिळतं? कारण हे सगळे काही म्हणजे ही जे यक्षिणीमध्ये सुद्धा काही दिग्गज मंडळी आहेत, ज्येष्ठ कलाकार, त्यांच्या बरोबर त्यांच्या म्हणजे कसं काय त्यांच्याकडून शिकून घेण्याचा तुझा प्रयत्न असतो? शिकून आमचे मालक आहेत सुहास गावडे, ते पण मला चांगला प्रतिसाद देतात। भाषण नाही आलं तर ते पण सांगतात। त्यानंतर जास्त जर गरज लागली तर अब्दुल नदाब यांना फोन केला आणि त्या हे असतो। दशावतारातील तुला आता ह्या 2022 पासून आजपर्यंत तुला आवडलेली तुझी भूमिका नेमकी कोणती? मला आवडलेली भूमिका म्हणजे नागिन केली। कोणत्या कंपनीत? त्या हे नवोदित। कसं वाटतंय दशावतार क्षेत्रात काम करायचं? चांगलं वाटतं। ओके, धन्यवाद। या ठिकाणी माझा सिंधुदुर्ग मीनाथ यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तू आलास आणि तुझं मत व्यक्त केलंस। खूप शुभेच्छा तुला भाई वाटचालीसाठी।